आणि सर्व महायुतीचे प्रमुख नेते आज या ठिकाणी उपस्थित आहेत। आत्ताच मनसेने त्यांचा जाहीर पाठिंबा मला दिलेला आहे। मी सर्वांचे खूप आभारी आहे आणि येत्या 5 वर्षामध्ये मी माझ्या मतदारसंघामध्ये काय काय गोष्टी करायचे नियोजन केले आहे त्याचा उहापोह सगळ्या माझ्या घोषणापत्रामध्ये आहे। सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्ष महायुतीवर मनपूर्वक प्रेम करणाऱ्या सर्व मतदार प्रतिनिधींना सांगली विधानसभा मतदारसंघाचे गेली 10 वर्षे महाराष्ट्र विधिमंडळात प्रतिनिधित्व करण्याची भारतीय जनता पक्ष महायुती तसेच मतदारसंघाच्या जनतेने मला संधी दिली। मी राजकारणी व्यक्ती नाही, सत्ताकारण माझा पिंड नाही, जमेल तेवढे लोकांची सेवा करणे आणि सांगली शहर तसेच मतदारसंघाचे भले करणे एवढाच माझा उद्देश होता। माझ्यातून गेली 10 वर्षे सांगली विधानसभा मतदारसंघाची विकास कामाची रूपाने सेवा झाली आहे ही माझे भाग्य समजतो। गेल्या 10 वर्षामध्ये सांगली विधानसभा मतदारसंघात जवळजवळ 4000 कोटीचा विकास निधी आणून मी केंद्रीय भारतीय जनता पक्ष एनडीए सरकार, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, माननीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री अजितदादा या सगळ्यांचा पूर्ण पाठिंबामुळे मला सांगली विधानसभा मतदारसंघात रस्ते, पूल, नाट्यगृह, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य सुविधा, सांगलीतील सेवा सुविधा कायापालट, सांगली पेठ रस्त्याचे 860 कोटी रुपयांचा निधी, तसेच सांगली कोल्हापूर रस्त्याचे रुंदीकरण अशी अनेक कामे मार्गी लावता आली। याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो। 2014 आणि 2019 अशा दोन्ही निवडणुकीत जनतेने मला साथ दिली, मला आमदार केले, मला कामाचा हुरूप वाढला। कोणत्याही सत्तेपेक्षा लोकसेवा ही अधिक महत्वाची मानतो। विकास करण्यासाठी सत्ता आवश्यक असते हे मला मान्य आहे, पण त्याचबरोबर लोकसेवेसाठी तनमन धन अर्पण करून काम करणे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवण मला जीवनभर साथ देत आली आहे आणि मार्गदर्शक ठरली आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या पाठबळामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकार निश्चितपणे येणार आहे। महाराष्ट्रातील महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण या समाजातील प्रत्येक घटकासाठी विविध योजना राबवल्या आहेत असा अजेंडा ठरवला आहे। साहजिकच त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजप महायुतीत प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। पुढच्या 5 वर्षात मी मागणीमुक्त सांगली विधानसभा मतदारसंघ असा अजेंडा ठेवला आहे। या मतदारसंघातील कोणताही रस्ता खराब राहणार नाही, सर्वत्र प्रभावी अशी ड्रेनेज व्यवस्था असेल, सांगलीसाठी शुद्ध पाण्याचा भरपूर पुरवठा होईल, सांगली सुशिक्षित असे नाट्यगृह उभारणी होईल, त्याचबरोबर कोकणामध्ये सुद्धा नियोजित हॉस्पिटल काम अधिक गतीने पूर्ण होईल। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये संपूर्ण नव्या स्वरूपात सर्व सुविधांनी युक्त असे एक रुग्णसेवेची सुसज्ज होईल। यासाठी मला पुढील 5 वर्षामध्ये प्रयत्न राहणार आहे। पुढील 5 वर्षात माझ्या मतदारसंघातील सांगली शहर तसेच ग्रामीण भागातील 13 गावे या ठिकाणी कोणतीही मागणी किंवा प्रश्न शिल्लक ठेवायचा नाही असा मी निर्धार केला आहे। सांगली शहरात मतदारसंघात क्रीडा क्षेत्रात विकास करण्याचे मी ठरवले आहे। इथूनच ऑलिम्पिक स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने खेळाडू जावे ही माझी इच्छा आहे। सांगली विधानसभा मतदारसंघातील सर्व रस्त्यांची एक ऍक्शन प्लॅन, कॅन्सर उपचारासाठी रुग्णालय उभारणी, तसंच कौशल्य विकास केंद्र, रोजगार निर्मिती करणारे उद्योग, तसेच छत्रपती शिवाजी स्टेडियम, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलाची उभारणी, नवीन एसटी डेपो, तसेच ईएसटी पोर्टल, कौशल्य विकास केंद्र स्थापना, कोल्हापूर विमानतळ, शेरीनाल्याचा प्रश्न कायमचा सोडवण्याकरता मंजूर करून आणलेली योजना मार्गी लावणे, सांगली पेठ आणि सांगली कोल्हापूर रस्त्याचे रुंदीकरण करणे, कॉन्क्रिटीकरण करणे, तातडीने पूर्ण करणे, सांगलीतील नाट्यगृह तातडीने उभी करणे, सांगलीतील 5 स्टार फॉर मार्केट या पुढील पार्श्वभूमीवर अजेंडा डोळ्यासमोर ठेवला आहे। भारतीय जनता पक्ष महायुतीने मला पुन्हा एकदा सांगली विधानसभेत मतदारसंघाची निवडणुकीची संधी दिली आहे। या संधीचे मी पुढील वर्षात सोने करीन एवढे आपल्याला विश्वास देतो। पुन्हा एकदा मी स्पष्ट करतो की राजकारणी व्यक्ती नाही, आपल्या हातून जमेल तेवढी समाजसेवा करणे हेच माझे उद्दिष्ट आहे, यापुढे राहील असा पुन्हा एकदा सांगली जनतेला मी मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि त्यांची सेवा करण्याची संधी तिसऱ्यांदा द्यावी अशी मी नम्र विनंती करतो।
जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीचा जय हो. सुधीर दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुधीर दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.